नमः ओम काते नमः ओम गौरे नमः ओम गौरे नमः ओम काले नमः ओम काले नमः ओम हिमवते नमः ओम हिमते नमः ओम शिवाय नमः ओम शिवाय नमः ओम भवानी नमः ओम भवाय नमः ओम रुद्राण्ये नमः ओम रुद्राय नमः ओम सर्वमंगलाय नमः ओम सर्वमंगलाय नमः अपर्णाय नमः ओम अपर्णाय नमः ओम पार्वती नमः ओम पार्वते नमः ओम दुर्गाय नमः ओम दुर्गाय नमः ओम मृडान्ये नमः ओम मृडाय नमः ओम चामुण्डाय नमः ओम चामुण्डाय नमः ओम भगवते नमः ओम भगवते नमः ओम सरस्वते नमः ओम सरस्वते ओम नमः शारदाय नमः ओम शारदाय नमः ओम वागेश्वरी नमः ओम वागीश्वराय नमः ओम चंडिकाय नमः ओम चंडिकाय नमः ओम अंबिकाय नमः ओम अंबिकाय नमः ओम आर्याय नमः ओम अर्जाय ओम नमः दाक्षायणी नमः ओम साक्षाय नमः ओम गिरिजाय नमः ओम गिरिजाय नमः ओम पद्मिने नमः ओम पद्मीये नमः ओम पद्माकर वासिनी नमः ओम पद्माकर वासे ओम नमः महिषासुरमर्दिने नमः ओम महिषासुरवशे ओम नमः सिंहवाहिने नमः शिवाय नमः ओम शक्तिदाये नमः ओम शक्तिदाय नमः ओम ललिताय नमः ओम ललिताय ओम नमः पार्वती नमः ओम पार्वते नमः ओम पार्वतीचे विद्महे शिव पत्नीचे धीमहि तन्नो गौरी प्रसंभवे कल्याणी पदेते नमो नमः। ओम हरतालिका कहाणी। एक दिवशी भगवान शिव शंकर पार्वती दोघे कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा पार्वतीने शंकराला विचारले की नाथ सर्व व्रतामध्ये चांगले व्रत कोणते? थोडे श्रम पण पुष्कळ फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा, तसेच मी कोणत्या पुण्य आपल्या पदरी पडले ते मला सांगावे. तेव्हा शंकर म्हणाले नाही करा, व्यवस्थित हे करा, बोल असं. होय, गडबड कराय ना, अजून भरपूर आहे कथा आहे. ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ शिवाय नमः. कथा आहे का शिवाय नमः म्हणायचं. महेश्वर श्रेष्ठ, देवात विश्वश्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्व व्रतात श्रेष्ठ आहे. पूर्वजन्मी हे व्रत तू हिमालय पर्वतावर केले, त्या पुण्याने तुम्हाला प्राप्त झाले. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करायचे असते. हे व्रत तू पूर्वी केले ते तुला आता सांगतोय ऐक. मी तुला प्राप्त होय म्हणून लहानपणी तू मोठे तप केले. 64 वर्षे तू हे फक्त झाडाची पिकलेली पाणी खाऊन राहिली होती. थंडी ऊन पाऊस हे सर्व तू सहन केलेस. तुझे हे श्रम व कष्ट पाहून तुझ्या पित्याला हिमालयाला फार दुःख झाले आणि आपली ही कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तेथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांना पूजा करून सत्कार केला आणि येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, मी तुझी कन्या